फ्रेंड्स, मी आहे राहुल आणि आज आम्ही आलो भंडारा शहरमध्ये सर्किट हाऊसला। बहुजन समाज पार्टी यांची मीटिंग आहे आज पेरियार स्वामी नायकर यांच्या जयंतीनिमित्त। तर चला आज मान्यवरांसोबत आज आपण चर्चा करूया। चला। माननीय मंगेशजी ठाकरे या बैठकीला उपस्थित झालेले आहेत। आज बहुजन समाजामध्ये जन्मलेल्या विविध महापुरुषांपैकीच एक माननीय रामास्वामी पेरियार साहेब यांचा आज जन्मदिवस आणि या निमित्तानं आपण त्यांच्या विचारांना अभिवादन करण्याकरता त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करणार आहोत। तर मी आदरणीय मंगेश ठाकरे सर यांना विनंती करतो की पेरियार साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आपण पेरियार रामास्वामी नायकरांचा विजय असो, विजय असो। पेरियार रामास्वामी नायकरांचा विजय असो, विजय असो। पेरियार रामास्वामी नायकरांचा विजय असो, विजय असो। मी मंगेश ठाकरे, मला बहुजन समाज पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारी यांच्यातर्फे भंडारा जिल्ह्यात प्रभारी म्हणून काम करण्यासाठी बहुजनाच्या संतांचे, महापुरुषांचे, बाबासाहेबांच्या विचारधारावर चालणाऱ्या पक्षाचे संपूर्ण गोष्टी सांगण्यासाठी, त्यांची विचारधारा सांगण्यासाठी इथे पाठवण्यात आलेले आहे। त्या विचारधारेवर अंतर्भूत असलेले सगळे मुद्दे घेऊन आम्ही या पक्षातील आजी माजी सगळे पदाधिकारी, सन्माननीय आपल्याचे जिल्हाध्यक्ष प्रभारी साहेब, जिल्हाध्यक्ष मोटघरेजी, आमचे प्रभारी डॉक्टर संगरत्नेजी, गोंडाणे साहेब, त्याचबरोबर नामदेव ठाकरेजी हे आमच्यासोबत आज आहे। आज आमच्या इथे विविध विषयाशी चर्चात्मक असा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि ही जी चर्चा आहे संविधान बचाव, आरक्षण बचाव, बहुजनों का आरक्षण बचाव या संदर्भातली होती। तसेच पक्षाच्या वतीने जी ध्येयधोरणे आम्ही निश्चित केलेली आहे ते वरून आम्हाला निर्देशित केले गेलेली आहे। जे प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला अनुकूल करून मार्गदर्शक केलेले आम्ही आजच्या मीटिंगमध्ये बोलून दाखवलेली आहे। त्या संदर्भात एक विचार विनिमय केलेला आहे। या बाबतीत भंडाराच्या जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने आपला मोठ्या प्रमाणात सगळ्या विधानसभेतून तो सहयोग वैचारिक आहे, तो सहयोग आर्थिक आहे, तो सहयोग सामाजिक आहे, तो राजकीय सहयोग आहे आणि त्या सहयोगाच्या पासून आम्हाला शक्ती आणि प्रेरणा बाबासाहेबांच्या विचारातून मिळते। त्याबरोबर आमचा कार्यक्रम आयोजित आहे जो दीक्षाभूमीची चैत्यभूमी असा ठरवलेला आहे। त्या अनुषंगाने एससी आणि एसटी जो वर्गीकरण होणार आहे त्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल? माननीय बहिणजींनी राष्ट्रीय स्तरावर या संदर्भात अनेक बाईट दिलेले आहेत। त्या संदर्भात त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिकासुद्धा दाखल केलेली आहे। त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्या समाजाला कोण नुकसान करू इच्छित आहे या संदर्भातलं सगळं मार्गदर्शन आपल्याला पक्षाच्या वतीनं अगोदरच दिलेले आहे। त्या संदर्भातली माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सगळे पदाधिकारी आणि इथले नेते, उपनेते आणि मान्यवर जुने सगळे जाणते कांशीराम साहेबांना, माननीय बहिणींचे सर्वोच्च नेत्यांना मानणारे लोक करत आलेले आहेत आणि समाजासाठी झटण्यासाठी वर्गीकरणाचा डाव हाणून करण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आपली तयारी मोठ्या प्रमाणात चालवली आणि ही संपूर्ण महाराष्ट्रावर, ही संपूर्ण देशभर चालवली गेलेली आहे। बहिणीच्या मार्गदर्शनात, निर्देशनात आणि प्रेरणेने आम्ही करत आहोत। सर, भंडारा जिल्ह्यातील आंबेडकरी जे जनता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तर त्यांना तुम्ही त्याबद्दल वर्गीकरणाबद्दल काय सांगाल? सर, वर्गीकरण आम्हाला मान्य नाही। वर्गीकरणातून होणाऱ्या नुकसानाचं जाण सगळ्या आंबेडकरी विचारांच्या लोकांना त्याची माहिती आलेली आहे। मागच्या इलेक्शनमध्ये काँग्रेसने जे घूस लावून मतं पळवण्याचा कार्यक्रम केला त्यालाही आम्ही भरपूर पद्धतीने माननीय बहिणीच्या नेतृत्वात आम्ही लोकांच्या निदर्शनात आणून देण्याचं काम इथं चालवलेलं आहे आणि आरक्षण हे सर्व लोकांसाठी सामूहिक पद्धतीने समान दर्जाने व्हावं, त्याचं वर्गीकरण होऊ नको ही आमच्या पक्षाची माननीय बहिणीच्या प्रेरणेतून, विचारातून ही आम्हाला आदेशात्मक माहिती देण्यात आलेली आहे। तो विचार आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांना पोहोचवतो। धन्यवाद सर। आपल्यासोबत आहेत मोटघरे सर। मोटघर सर,
तुम्ही जे भंडारा जिल्ह्यातील जे आंबेडकरी जनता आहे तर त्यांना सर काय सांगाल? मी दिलीप मोटघरे, बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र राज्याचा माजी सचिव या नात्यानं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जो वर्गीकरणाच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये आताच या ठिकाणी चर्चा आमचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव सन्माननीय ठाकरे साहेबांनी दिलेली आहे माहिती, परंतु जो सुप्रीम कोर्टाने वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये सांगितलेला आहे, या भंडारा जिल्ह्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये एक मोर्चासुद्धा काढण्यामध्ये आलेला होता की जो आंबेडकरी जो शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब्स आहे, या वर्गामध्ये जो जातीमध्ये विभागण्याचा जो ब्राह्मणी षडयंत्र आहे तो न्यायपालिकेच्या माध्यमातून इम्प्लिमेंट होत आहे. परंतु या ठिकाणी जर या पद्धतीचं काम झालं आणि क्रिमी लेअर सुद्धा या जातींना, या उपवर्गांना लागली पाहिजे अशी सुद्धा या ठिकाणी अट घालण्यामध्ये आलेली आहे. जर या पद्धतीचा जर वर्गीकरणाचा जर मुद्दा आला आणि छोट्या छोट्या जातीमध्ये ज्या विभागण्या होणार आहेत, म्हणजे बऱ्याच साऱ्या आता महाराष्ट्रामध्ये जर आपण शेड्यूल कास्टची संख्या जाती पाहिलो तर 59 जाती आहेत आणि या 59 जातीमध्ये आम्हाला 1% 2% अशा पद्धतीचं जर आरक्षण जर मिळालं आणि त्या ठिकाणी क्रिमी लेअर जर लागली तर जे वंचित घटकातील जे इकॉनॉमिकली जे बॅकवर्ड लोक आहेत ते त्या पदापर्यंत क्लास 2 क्लास 1 पर्यंत जाऊ शकणार नाही आणि क्रिमी लेअरच्या माध्यमातून ते कट ऑफ होतील. आणि मग याचा अर्थ असा आहे की जर ते कट ऑफ झाले, म्हणजे तेवढी जर त्यांची तयारी नाही झाली त्या जातीची, तर ऑटोमॅटिक त्या जागा खाली राहतील आणि ते इतर म्हणजे जे ओपन वर्गातील लोक जे आहेत, जे ब्राह्मण वर्गातील उच्च वर्गातील लोक, त्या जागा भरल्या जातील त्यांच्या माध्यमातून आणि हा SC ST यांच्या ज्या जागा राहतील ह्या रिक्त राहतील. हा एक मोठा ब्राह्मणी षडयंत्र आहे आणि म्हणून तो हाणून पाडण्यासाठी फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टी संपूर्ण देशामध्ये जनजागृती बहनकुमारी मायावतीच्या माध्यमातून करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भंडारा जिल्हा सुद्धा आम्ही वेळोवेळी कॅडर कॅम्पच्या माध्यमातून, बैठकाच्या माध्यमातून, सभा संमेलनाच्या माध्यमातून आम्ही SC ST आणि OBCना जागृत करण्याचं काम करीत आहोत. सर, भंडारा जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मारांची संख्या, आंबेडकरी लोकांची संख्या खूप आहे, तरी सुद्धा आंबेडकरी जनता एक होत नाही. यांची कारणे काय आहेत सर? आणि येणारा जो इलेक्शन आहे 2024 त्याबद्दल तुम्ही आंबेडकरी जनतेला काय आवाहन कराल? या ठिकाणी आम्हाला हे सांगायचं आहे की शेड्यूल कास्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बौद्धिस्टांची संख्या आहे, परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा निरनिराळ्या प्रकारचे गट आणि छोट्या छोट्या राजकीय पार्ट्या, आमचे जे लोक आहेत स्वतःला नेते म्हणणारे आणि आंबेडकरी चळवळ चालवतो म्हणणारे, ते गटातटामध्ये विभागलेले आहेत. परंतु माझं असं मत आहे की बहुजन समाज पार्टी या भारतामध्ये फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा हा तिसरा विकल्प आहे आणि आज 3ऱ्या नंबरचा पक्ष बहुजन समाज पार्टी आहे. माझं एवढं मत आहे की आज बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये 1,33,00,000 काही हजार जे मतं आहेत ते लोकसभेमध्ये मिळालेले आहेत आणि हा एवढा मोठा बलाढ्य पक्ष आहे. म्हणून फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा हा बलाढ्य पक्षाच्या सोबत या शेड्यूल कास्टमधील जेही काही आपल्या अलग अलग जे राजकीय पक्ष संघटना आहेत त्यांनी एकत्रित होऊन या फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या बहुजन समाज पार्टीला मदत करावी, मतदान करावं असं मी या ठिकाणी सांगतो आणि आपली राजकीय शक्ती प्रदान करून बहुजन समाजाला शासक बनवावं. धन्यवाद सर. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.